नमस्कार, सक्सेस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण GSPI मधून पास झालेली विद्यार्थिनी कुमुदिनी जगदीश बोरसे, जी की आपल्या नाशिक इथली आहे आणि ह्या विद्यार्थिनीने रिटर्न क्लिअर केली आणि त्यानंतर इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि त्यानंतर फायनल लिस्ट मध्ये ती आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, जून 2026 मध्ये ती GSPI जॉईन करणार आहे. तर तिला आपण तिच्या जर्नी बद्दल विचारणार आहोत. तर नमस्कार. मला एक सांगशील की फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सुरुवातीला सांग तू. माझी मम्मी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, ती ग्रामपंचायत अधिकारी आहे आणि पप्पा आता सह्याद्रीमध्ये ॲज अ लॅब असिस्टंट आहे. ओके ओके. आणि केंद्रीय विद्यालयामध्ये तुझं शिक्षण झालंय ओझरला. आता 10th मध्ये तुला किती पर्सेंटेज आले? मला 10th मध्ये 95.6% होते. आणि 8 आणि 9th मध्ये? 8 मध्ये मला सगळ्यात पहिले 89 होते आणि 9th मध्ये मला 92.8. ओके, म्हणजे वाढतच गेले पर्सेंटेज. ओके. तर मॅथमॅटिक्सचं जे प्रिपरेशन आहे सगळ्यात मेन असतं ते मॅथमॅटिक्स आलं तर पुढे जाऊन एक्झाम निघू शकते. तर मॅथ तुला आवड कशी तयार झाली आणि तू मॅथ कसं केलं? मॅथ्स आहे ना, मला पहिल्यापासून खूप आवडायचं, कारण की त्याच्यात मी खूप हाय स्कोअर करायची. मला माहिती पण प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करायला त्याच्यात खूप मजा यायची, कारण की एक जर का सॉल्व्ह झालं तर मग ते असं वाटतं की करतच राहावं. आणि तसं मला 8 आणि 9th मध्ये दोघींमध्ये 100 आउट ऑफ होते फायनल्सला पण. तर त्याच्यावर मला पहिल्यापासून मॅथ खूप इंटरेस्टिंग वाटायचं आणि मी खूप जास्त टाइम मॅथ्सलाच द्यायची. ओके. सोशल सायन्स असेल किंवा सायन्स असेल, अदर सब्जेक्टचं प्रिपरेशनचं प्लॅनिंग तुझं कसं होतं? ते मी खूप सिम्पलच ठेवलं होतं की जेव्हा स्कूलमध्ये शिकवता तेव्हा कम्प्लिटली लक्ष द्यायचं, म्हणजे तेव्हा जे कन्सेप्ट असतं बेसिकली ते सगळे क्लिअर होऊन जातं. मग त्यातून घरी जाऊन आपण थोडासा सेल्फ स्टडी जरी केला तर ते आपलं स्ट्रॉंग होऊन जातं. मग तेच मी ठेवलं होतं. आणि कुमुदिनी, एक पॅरेंट्सचा एक डाऊट असतो की आम्ही नेटवर सगळीकडे सर्च करतोय पण आम्हाला कुठंच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सापडत नाही SPIच्या किंवा GSPIच्या. आणि मग कुठेतरी एखादं कोचिंग असतं जसं की सक्सेसने त्या ठिकाणी खूप साऱ्या मॉक टेस्ट त्या ठिकाणी घेतल्या तर त्याचा काय इम्पॅक्ट झालाय तुझ्या स्टडीमध्ये? जे मॉक टेस्ट घेतलं त्याच्यात क्वेश्चन होते, ते क्वेश्चन मला खूप सारे क्वेश्चन नवीन पण आले त्याच्यात. तर मग मला त्या टॉपिक बद्दल समजलं तर मी अजून त्या टॉपिक मध्ये डीप जायची कोशिश केली. त्याच्यानंतर इथली जी फॅकल्टी होती त्यांनी पण मला खूप हेल्प केली की ते टॉपिक क्लिअर करायला. आणि मग मला एक आयडिया आली की पेपर मध्ये काय काय येऊ शकतं. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची इतकी गरज वाटली नाही त्याच्यामुळे. ओके. तुला हे NDA का करावं असं वाटलं? अदर मुली ज्या ठिकाणी JEE करताय किंवा नीट करताय किंवा CET करताय, तर मग NDAचं कुठून डोक्यात आलं? सगळ्यात पहिलं मला इतक्या गर्दीसोबत जायचं नव्हतं. दुसरी गोष्ट, मी पहिल्यापासून स्पोर्ट्समध्ये खूप मस्त होती आणि मी पहिल्यापासून केंद्र विद्यालय, ते पण एअरफोर्स स्टेशन, तर फर्स्ट पासून मी तिथंच आहे. तर तिथून तो बॅकग्राऊंड, मी त्या बॅकग्राऊंडला एक्सपोज होते एअरफोर्सच्या. आमचे सोबतचे फ्रेंड, त्यांचे पप्पा विंग कमांडर ते होते, त्यांची लाईफस्टाईल बघितली. परत आम्ही जेव्हा ग्राउंडवरती खेळत असायचो तेव्हा आम्ही ते फायटर जेट्स ते उडताना बघितले, टेक ऑफ, ते खूप इन्स्पायरिंग वाटलं होतं आणि खूप असं वेगळा हे करिअर ऑप्शन वाटलं होतं. आता ज्या मुली 8 मध्ये आहेत किंवा 9th मध्ये आहेत आणि आता 10th मध्ये गेले, अशा मुलींचं जर स्वप्न असेल NDA जाणं आणि GSPI त्यांना एक्झाम द्यायची आहे, तर तू त्यांना काय सजेस्ट करशील, काय त्यांनी प्लॅन करायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट तर जे बेसिक कन्सेप्ट आहेत 10th, 9th आणि 8चे मेनली मॅथ्सचे ते क्लिअर करायला, कारण की मोस्ट प्रोबेबली पेपरमध्ये तेच कन्सेप्ट येतात आणि जर का ते तुमचे क्लिअर असेल तर पेपर तुम्हाला खूप मस्त जाईल. ते मॅथ्सचे सगळ्यात मेन मॅथ्सचे, नंतर इंग्लिश आणि सायन्सचे. इंग्लिशचे बेसिकली ग्रामरचे जे रूल्स असतात ते जर का क्लिअर केले तुम्ही आत्ताच बेसिकली, तर मग ते खूप हेल्प होते पुढे. आणि परत तुला पण फोबिया होता की भीती वाटत होती की माझा इंटरव्ह्यू कसा जाईल, दररोज विचारायची की सर इंटरव्ह्यू होतो का नाही, माझा कसा होईल. तर मग सक्सेसने जे मॉक घेतले होते किंवा कर्नल संपत सरांनी जे मॉक घेतले किंवा आपल्या प्रमोद सरांनी किंवा ACP अभिजित खैरा सरांनी पण तुमचा मॉक घेतला होता, तर मग त्याचा बेनिफिट किंवा तू कसं अनालिसिस केलं, तुला कुठल्या गोष्टी समजल्या त्यात? सगळ्यात पहिली गोष्ट ती भीती तर वाटायचीच, कारण की पहिला इंटरव्ह्यू होता लाईफ मधला. तर मग पहिले तर ते इंटरव्ह्यू झाले, मग त्याच्याने ती थोडी भीती गेली. मग त्याच्यानंतर मला कळालं की मला कोणत्या फील्डमध्ये अजून हे करायचे, नॉलेज करायची, नॉलेज अजून कुठं पाहिजे मला ते. आणि त्याच्यानंतर बेसिकली जे
इम्पॉर्टंट गोष्ट मला कळाली की आपल्याला तिथं आपण काय तेच दाखवायचं, की जास्त कमी असं काहीच दाखवायचं नाही. पहिले तर आपली फेक पर्सनॅलिटी जी आहे ती बिलकुल दाखवायची नाही, जे आपण खरं आहे तेच दाखवायचं. कारण की जे समोरचे ते खूप एक्सपिरियन्स आहे, त्यांना समजून जातं आपण खोटं बोलतोय की खरं बोलतोय. तर जर का आपण तिथं खरं राहिलो, आपण काय ते दाखवलं, तर तुमचं सिलेक्शन नक्कीच होईल. नाही, कधी कधी काय होतं की मुली जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातात तर त्यावेळेस ते काही फेक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सांगतात आणि किंवा एक फेक स्माईल म्हणतो किंवा फेक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी सांगतात आणि नंतर पॅरेंट्स आम्हाला विचारतात की माझी मुलगी तर तिने तर सगळं सांगितलंय आणि तरी पण तिचं नाव नाही आलं. म्हणजे हे कुठंतरी तू त्यांना काय सजेस्ट करशील? बेसिकली जो पॅनल समोर बसलेला असतो त्यांना खूप एक्सपिरियन्स असतो, त्यांना लगेच समजून जातं की तुम्ही खरं बोलताय खोटं बोलताय. ते तुमच्या आईज वरतून त्यांना कळून जातं की तुम्ही काय नेमकी कसं आहे तुमचं हे. त्याच्या बाबतीत खोटं तर बिलकुलच नका बोलू, कारण की जर का तुम्ही खरं बोलले, खरं राहिले, जे म्हणजे कमी इन्फॉर्मेशन आहे तरी पण तुम्ही तुमची खरी पर्सनॅलिटी दाखवली तरी तुमचं सिलेक्शन होईल. मला आता सांग की फर्स्ट स्टँडर्ड पासून ते त्या 10th पर्यंत तू आता तुझ्या सोबत होतीस, हा. एकाच क्लासमध्ये होते, एकाच बेंचवरती हा. बसायची आणि एकाच बेंचवरती बसणाऱ्या दोन फ्रेंड्स त्याही एका पाठीमागे एक तुमचं नाव त्या ठिकाणी लिस्टमध्ये आलेले. तर तुला काय वाटतं की ही जी जोडी आहे ही अशीच कंटिन्युअसली NDA मध्ये पण रिफ्लेक्ट करू शकता तुम्ही? हो खरंच, कारण की पहिल्यापासून आम्ही लाईक तिला काही कन्सेप्ट चांगले आहेत, तिला इंग्लिशमध्ये ती खूप चांगली, जसं की मी नाही म्हणजे इतकी पण नाही, तर ती मला इंग्लिशमध्ये खूप हेल्प करते. तिला जर का मॅथ्समध्ये काही लागली हेल्प तर मी करते. लाईक एक पॉझिटिव्ह वेने आम्ही आमच्या दोघींची हेल्प करत राहतो आणि आता पुढे GSPI ला पण सोबत सिलेक्शन झाले तर ते आमच्या दोघांसाठी खूप मोठं बेनिफिट आहे, कारण की मग आम्ही तिथं पण सोबतच राहू आणि एक्सपिरियन्स तसं मग आम्हाला हेल्प होत राहतं एका दुसऱ्याची. विशेष करून ज्या मुली ग्रामीण भागात राहतात आणि ज्यांच्याकडे सोर्सेस नाही किंवा त्या काही सगळ्या केंद्रीय विद्यालयाला असू शकत नाही किंवा तुमच्यासारख्या किंवा ह्या विद्यार्थिनींसाठी ज्या की स्टेट बोर्डमध्ये आहेत किंवा दुसऱ्या CBSE स्कूल्समध्ये आहेत, यांना तू काय मेसेज देशील? पहिले तर तुमचा जो स्टडी तो एकदम नीट डेडिकेटेडली करा. सगळ्यात मेन, मुलं स्कूलमध्ये बिलकुल लक्ष देत नाही, तर सगळ्यात पहिले स्कूलमध्ये लक्ष देणं स्टार्ट करा आणि मग घरी येऊन थोडासा पण अभ्यास केला तर मग ते खूप होऊन जातं आपल्या पुढच्या नॉलेजसाठी. तर मग बेसिकली अभ्यास करत राहा आणि डेडिकेटेड राहा जे तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी. एक असा वेगळा प्रश्न आहे की तो क्वेश्चन असा आहे की तुझं हॉबी काय आहे आणि तू जर फ्री टाइम असला तर काय करतेस? मोस्ट प्रॉबेबली आता तर मी पिक्चर वेब सिरीज ते वगैरे राहते, त्याच्यात पण स्पेशली जी स्पाय एजंट्स रॉ त्याच्यामुळे बघते. आणि हॉबी काय आहे तुझी? हॉबी मला लाईक खेळायला खूप आवडतं, मग मी क्रिकेट बघत राहते, परत हँडबॉल, ॲथलेटिक्स. तर मित्रांनो, कुमुदिनीने खूप छान पद्धतीने संपूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थिनींना ज्यांचं स्वप्न आहे की GSPI मध्ये जाण्याचं, यांना सगळ्यांना खूप याचा फायदा होईल. माझं असं म्हणणं आहे की ज्या मुली 5वी मध्ये असेल किंवा 5वीच्या पुढे 10वी पर्यंत कुठल्याही वर्गात असतील, त्यांनी आजपासून ठरवलं तर त्या नक्कीच GSPI ची एक्झाम क्रॅक करू शकतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मुली 8वी 9वी 10वी मध्ये असतील आणि त्यांना वाटत असेल की मला ही CET किंवा JEE किंवा NEET त्या संपूर्ण गर्दीपासून कुठंतरी वेगळं करिअर करायचं आहे, तर असं करिअरचं स्वप्न असेल आणि देशासाठी एक ऑफिसर म्हणून जायचं असेल आणि लीड करायचं असेल देशाला, तर तुम्ही नक्कीच GSPI किंवा SPIचं त्या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता. मार्केटमध्ये याच्या क्वेश्चन पेपर जास्त अवेलेबल नाही किंवा कॉन्क्रीट जो किंवा सॉलिड ट्रस्टेड जो सोर्स आहे टीचिंगचा तो त्या ठिकाणी अवेलेबल नाही, जो की तुम्हाला सक्सेस अकॅडमी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. कर्नल संपत गोपालन सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी संपूर्ण सक्सेसची टीम आहे, ती अगदी एक्सलंट पद्धतीने वर्क करत असते आणि चांगल्या पद्धतीने विद्यार्थी आम्हाला भेटत गेले आणि त्याचंच आउटकम म्हणून आमच्या 6 विद्यार्थिनी त्या फायनल लिस्टमध्ये रिकमेंड झाल्या आणि 2 विद्यार्थिनी ह्या वेटिंगमध्ये आहेत. तुम्ही ते नाव चेक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, तुमच्याही मुलाला किंवा मुलीला GSPI आणि SPIचं प्रिपरेशन जर करायचं असेल तर तुम्ही सक्सेस अकॅडमी सोबत नक्कीच संपर्क साधू शकतात. सक्सेस अकॅडमीची संपूर्ण टीम आहे ती तुम्हाला यातून नक्कीच मार्ग दाखवेल. धन्यवाद.